द कोझी कुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज दिवाळीनिमित्त मी बनवते शंकरपाळे आणि व्यवस्थित माप असलं तर शंकरपाळे एकदम खस्ता कुरकुरीत बनतात। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 3 कटोरी मैदा, या अर्धी वाटी साखर घेतलेली, पिठी साखर आहे, साखरचं माप घेतलंय मी, तसंच तुपाचंही माप घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणीही घेतलेलं आहे अर्धी वाटी। आता मी ठेवलेले गॅसवर पातेली, जे पाणी होतं ते ठेवून टाकून द्यायचे, तर पिठी साखर टाकून द्यायची, हे तूपही टाकून द्यायचं, चांगलं विरघळायला पाहिजे ते साखर चाळत। साखर आपली विरघळलेली, आता आपण थोडंसं थंड करून घेऊया 1 मिनिटासाठी आणि मग डो तयार करायला घेऊ। थंड झालेले आता आपण भिजवूया, थोडं थोडं टाकायचं लागता लागता, घट्ट नाही करायचंय, जास्त पातळ नाही करायचंय। आता परत थोडंसं टाकून घेतलेलं, डो तयार झालेला आहे। आता 10 मिनिटासाठी मी ठेवून देते। 10 मिनिटं झालेले आपले। मग आता मी लोळी करते आणि आता लाटायला सुरुवात करू। जास्त बारीक नाही लाटायचे आणि मी तेल सुद्धा गरम करायला ठेवून दिले। एवढं लाटायचं जाडासच, म्हणजे खरपूस आणि एकदम नरम येते। असे जाड बनवायचे, बारीक नाही बनवायचे, बारीक बनवले तर कडक होऊन जातात। आपण थोडं थोडं टाकू, आता तळायला सुरुवात करू। तेल जास्त गरम नाही करायचंय, नॉर्मलच ठेवायचंय, कमी आचवर तळायचे आपल्याला, कमी गॅसवर तळायचे, जास्त फुल करू नका, नाही तर मग ते कसं मध्ये कच्चेच राहते। झाले आपले तळून शंकरपाळे। तळून झालेले आपले शंकरपाळे, बघू शकता किती छान ब्राऊन कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना। असेच तळायचे आणि कमी गॅसवर तळायचे। आपले शंकरपाळे रेडी आहे। 3 वाटी मैद्याचे झालेले शंकरपाळे, बघू शकता किती कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत आलेले शंकरपाळे, एकदम सॉफ्ट झालेले। तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।